तर पंचांचा इशारा आलाय लेट्स प्लेचा. पहिला चेंडू इथे मात्र 11 वाजून 41 मिनिटांनी डिलिव्हर केला जाईल. तुम्हाला पहा 4 षटकं वेळेत पूर्ण करायचे, 3 षटकं 15 मिनिटात पूर्ण करायचे. 15 मिनिटांच्या अधिकचा कालावधी 3 षटकांसाठी जर आपण घेतला तर चौथ्या षटकासाठी उर्वरित एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये घेतला जाईल, याची सर्व संघांनी नोंद घ्या. पहिला चेंडू इथे मात्र इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे आणि एका धावेने इथे मात्र अकाउंट सुद्धा ओपन केला गेलाय. पुन्हा एकदा चांगलं आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे. टीम सारंगपुरी संघ एक प्रतिनिधी किंवा कर्णधार कृपया त्वरित व्यवस्थापन समितीशी आपण संपर्क साधायचा आहे. सुरेख गोलंदाजी सचिन आणि सलामीची जोडी आपण पाहत आहोत, ती म्हणजे रामदास आणि बाबू. हाफ ट्रॅकर चेंडू हुक करायचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या तिरंगा बिरवाडी या संघाला टीम बेंद्रीची नक्कीच चांगली गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळतीये. पहिला धक्का दिला गेलाय बिरवाडी संघाला. तर पहिला धक्का दिला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आणि दाखल झालाय मैदानाच्या सचिनची नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. अप्रतिम गोलंदाजी करतोय पहिल्या स्लॉकच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने कट करत असताना तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. चेंडूला उचललं, फेकलं, तत्पूर्वी एक धाव. एकेका धावेसाठी नक्की संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीच्या माध्यमातून तिरंगा बिरवाडी या संघाचा चांगली गोलंदाजी होतीये. याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच टप्प्यावर गोलंदाजी होत असताना नक्कीच पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून आता मात्र खेळून काढलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. 30 सर्कलमधून क्षेत्ररक्षक जातील, ते चेंडूला उचलतील, फेकी करतील. तत्पूर्वी ते मात्र 2 धावेची संधी होती, 2 धावा घेतल्या गेल्यात. धावसंख्या झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 4 धावा. 1 गडी बाद 4 धावा पहिल्या षटकामध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचं विश्लेषण द्यायचं झालं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडूवर विकेट, 5वा चेंडू निर्धाव, 5वा चेंडू 1 धाव आणि 6व्या चेंडूवर सुद्धा 2 धावा. पाच धावा झाल्यात. 5 धावा, 1 गडी बाद, 5 अशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये इथे मात्र पाहायला मिळतीये. रोहित आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सारंगपुरी संघ जर प्रतिनिधी किंवा कर्णधार दाखल झाला असाल तर कृपया व्यवस्थापक समितीशी संपर्क साधा. याच दरम्यान आमच्या मुख्य मंचावर आमचे साधी समालोचक मित्र हर्षल पवार सर यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चांगली लाईन पाहायला मिळतीये. नक्कीच सुरुवात ज्या प्रकारे सचिननं केली आहे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतोय आणि ती सुरुवात इथे मात्र रोहितला सुद्धा घेताना आपण पाहत आहोत. रोहितच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट बॉल हाताळला गेलाय. दबाव हा संपूर्णपणे आता तिरंगा बिरवाडी संघावर आहे, कारण मोठे फटके पहिल्या षटकातही आले नाही आहेत. 1 गडी बाद झालाय आणि अशा परिस्थितीत धावांसाठी जो संघर्ष सुरू आहे, धावा सहजासहजी येत नाही आहेत. पुन्हा एकदा लेटकट केल्याचा जो प्रयत्न आहे त्यामध्ये गती मिळत नाही आहे गोलंदाजाकडून. गोलंदाजांनी हेरलंय की फलंदाजाला लेटकट खेळायचं आहे आणि त्यासाठी नक्कीच गती परिवर्तन इथे मात्र केलं जातं. गोलंदाजी करत असताना गोलंदाजामध्ये वैशिष्ट्य असणं गरजेचं आहे. नाविन्यपूर्ण गोलंदाजी असणं गरजेचं आहे.
बॅटची एजचे थर्डमॅन क्षेत्रामध्ये कुणीही नाही आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने चालली आहेत. चेंडूला इथे मात्र अडवलं गेलं आहे. त्रोपिकी सुद्धा झाली आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा जोडल्या जातील. त्यामध्ये एकंदरीत 3 धावा. 3 धावा. जो प्रयत्न सुरू होता फलंदाजाचा लेटकट केल्याचा त्यामध्ये आत्ता मात्र कुठेतरी थोडासा यश आपल्याला मिळताना पाहायला मिळालं आणि त्याच दरम्यान इथे मात्र 3 धावा पाहायला मिळाल्या. गती नाही आहे गोलंदाजाकडे म्हणून की काय चेंडू इथे मात्र तडमॅन क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकला नाही आहे आणि त्याचाच परिणाम आपण मैदानाच्या आतमध्ये 3 धावा पाहिल्या. 1 धाव नक्कीच वाचवली गेली आहे आपल्या संघासाठी. आता मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू लोअर फुलटा चेंडू समोरच्या दिशेनं केला आहे. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा येताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले किंवा चेंडूला उचलायला थोडीशी दिरंगाई केली आणि त्याचाच परिणाम दोन्ही फलंदाजांनी हेरलं आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्यात. दुसरं षटक सुरू असताना 4 चेंडू हाताळलेत. पहिले 2 चेंडू नक्कीच टीम पेंढरीच्या नावावर होते परंतु आत्ताचे उर्वरित 2 चेंडू जर बघितले तर त्यावर 5 धावा घेत असताना टीम बिरवाडीच्या नावावर हे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्णधार नक्कीच समोरच्या दिशेला पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक जरूर आहेत. चेंडूला अडवतील. थ्रो फेकी आणि इथे मात्र काय घडतंय. दुसरी धावेचा प्रयत्न करणं गरजेचं होतं का हे मात्र नक्कीच डगआउटमध्ये गेल्यानंतर स्वतः फलंदाज स्वतःच्या मनाशी विचारेल परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सांघिक यश आलंय आणि त्याच दरम्यान दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम तिरंगा बिरवाडी संघाला. डीजे फलंदाज सुरेश दाखल झालाय. गती परिवर्तन परंतु फुलर लेन तिथे मात्र चेंडू होता. फुल टच चेंडू त्याला इथे मात्र एक्झिक्यूट करता आला नाहीये आणि बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. नक्कीच पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव रोखता येणार नाहीये. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती म्हणजे 12 या अंकावर पाहायला मिळतीये. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12 धावा. स्कोरबोर्ड जर बघितलं तिरंगा बिरवाडी संघाची धावस्थिती धाव फलकावर आहे 12 रन्स. लॉस ऑफ दी 2 विकेट. ओव्हर झाल्यात 2 आणि म्हणजे 12 चेंडू 12 धावा झाल्यात. 6च्या सरासरीनं धावफलक इथे मात्र पुढे सरकत आहे. अधिकचा वेळ घेऊ नका. इनिंगला आपण सुरुवात 11 वाजून 41 मिनिटांनी केलेली आहे. 15 मिनिटांमध्ये जर तुमची 3 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू पेनल्टी म्हणून 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. 4थ्या षटकासाठी याची नोंद घ्या. कर्णधार आणि संपूर्ण पेंढरी संघ बाला गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 12th मॅन आमच्या समोर कक्षामध्ये पेंढरी संघाचे कल्पेश आहेत. त्याचसोबत आमची संपूर्ण लाईव्हची टीम UTC लाईव्ह आपण पाहत आहोत. तदनंतर स्कोरर मित्र समाधान विद्या आहेत आणि दोन्ही संघांचे 12th मॅन सकाळच्या 17 पासून आपण सामने पाहत आहोत. पुन्हा एकदा इथे मात्र पहा अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा इथे मात्र अँगलने आतल्या दिशेने आलाय चेंडू. चांगली गोलंदाजी. कुठेतरी कर्णधारांना ठेवलेला विश्वास सार्थकी लावण्याचं काम प्रत्येक गोलंदाज करतोय. कारण ज्या प्रकारे नाणेफेकीचा कौल जिंकला त्याच वेळी लगेच क्षणार्धात कोणताही विचार न करता पेंढरी संघाच्या कर्णधारानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला माहिती होतं गोलंदाजांवर विश्वास त्याने दर्शवलाय की जास्तीत जास्त धावा आम्ही कोणत्याही संघाला करू देणार नाही आहोत म्हणून की काय घेतलेला हा निर्णय होता. इथे मात्र खूप चांगला फटका नक्कीच चांगला पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न भरपूर केले परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि परिणामी दरम्यानच्या कालावधीमध्ये इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. जो विश्वास गोलंदाजांवर कर्णधारानं ठेवला आहे त्या
विश्वासाला कोणत्याही प्रकारची तडा जाऊ न देता मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम आत्तापर्यंतची गोलंदाजी बघितली तर खूप सुरेख गोलंदाजी राहिली आहे. अचूक टप्पा आणि भेदक मारा करत असताना अप्रतिम कामगिरी. स्विचिटचा प्रयत्न इथे मात्र सातत्याने पाहायला मिळतोय. डॉट बॉल जे या इनिंगचा विचार केला तर भरपूर डॉट बॉल आत्तापर्यंत पाहायला मिळालेत आणि तीच डोकेदुखी राहिली आहे फलंदाजी करणाऱ्या तिरंगा बिरवाडी संघाची. कारण ज्यावेळी तुमच्या बॅटमधून धावा येत नसतील तर तुम्ही कमीत कमी सिंगल आणि डबल्सवर भर देणं भरपूर गरजेचं असतं. क्रिकेटची लाईफ लाईन चौकार आणि षटकार नाही आहे, परंतु क्रिकेटची लाईफ लाईन ही एकेरी आणि दुहेरी धाव आहे. नक्कीच सुरेख सुरेख गोलंदाजी अप्रतिम. प्रत्येक चेंडूवर गती परिवर्तन पाहायला मिळतं, प्रत्येक चेंडूवर अचूक टप्पा पाहायला मिळतोय. एकाच टप्प्यावर गोलंदाजी होत नाहीये तर वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी होते. आम्ही सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीचा नक्कीच उल्लेख केलाय. खेळपट्टीवर असणारे जे समोरच्या दिशेला फटका भरपूर चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र प्रयत्न करतील. चेंडूला अडवलं गेलंय तर तत्पूर्वी इथे मात्र नक्की दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या होतीये ती म्हणजे धाव फलकावर 16 धावा. आत्तापर्यंतचं हे क्रिकेट आत्तापर्यंतची ही इनिंग आपण जर बघितली तर शांत ठेवण्यात मध्ये यश प्राप्त झालंय. टीम पेंढरी संघाला कोणत्याही प्रकारचा आत्तापर्यंत चौकार किंवा षटकार आत्तापर्यंतच्या इनिंगमध्ये आलेला नाहीये आणि तीच मोठी डोकेदुखी असेल फलंदाजी करणाऱ्या तिरंगा बिरवाडी संघाची. अगोदरचा सामना आपण ओबी स्पोर्ट बिरवाडीच्या माध्यमातून बघितला. त्या संघानं भरपूर चांगली कामगिरी केली. त्यांनी याचा विजय या स्पर्धेमध्ये नोंदवला आहे आणि तिरंगा बिरवाडी संघ या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत भरपूर संघर्ष, धावांसाठी संघर्ष आणि संघर्ष सुरू आहे. संघर्ष संपायचं नाव घेत नाहीये. आता अप्रतिम चेंडू होता. अधिकची गती या चेंडूवर पाहायला मिळाली. पडल्यानंतर अगदी इष्टीच्या जवळून चेंडू निघून गेलाय आणि वाईटचा इशारा आलाय. लेग इष्टीच्या सुरेख गोलंदाजी होतीये. गोलंदाजांचा विचार केला तर बालाने सुद्धा अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिला गोलंदाज होता तो म्हणजे सचिननं फक्त त्याच्या स्पेलमध्ये 5 धावा दिल्या, रोहितनं 7 धावा दिल्या आणि आता बालाचा हा स्पेल आतापर्यंत बघितला तर अप्रतिम राहिलाय. बालानेही या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. 6 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात म्हणजे 3 षटकं कंप्लीट झाली आहेत. 2 गडी बाद 18 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 6च्या सरासरीनं जो धावफलक सुरू आहे त्या धावफलकाला इथे मात्र नक्कीच 6च्या सरासरीनं पुढे ठेवण्याचं काम दुसऱ्या बाजूनं तिरंगा बिरवाडी संघ करतोय. परंतु गोलंदाजांचा नक्कीच उल्लेख केला जाईल. अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. टीम सारंगपुरी कर्णधार कृपया यायचंय. प्रत्येक संघाची नाणेफेकी ही आपण सुरू असणाऱ्या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत आणि नक्कीच पेंढरी संघ आपणही वेळेचं थोडंसं बंधन पाला. 3 षटकं आपण जवळजवळ 14 मिनिटं खर्च केलेली आहेत. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं आत्तापर्यंत कंप्लीट केली आहेत. तर 5व्या षटकासाठी अधिकचा वेळ घेऊ नका. जितका जास्तीत जास्त वेळ वाचवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून होईल तेवढा तुम्ही करायचा आहे. कारण आज पहिला दिवस आहे, उद्घाटन सोहळ्याने असल्या कारणानं स्पर्धा थोडीशी उशिरानं सुरू झाली, परंतु काही हरकत नाही आहे. येणाऱ्या संघांनी जर वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ही स्पर्धा वेळेत संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्णही होईल. या गोष्टीचा नक्कीच आम्हीही उल्लेख करतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी राहुल आलेत. राहुल इथे मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी. अप्रतिम चेंडू अपील होतीये परंतु कोणत्याही प्रकारचा दबाव इथे मात्र पंचांवर दिसून येत नाहीये. पंच स्वप्नील पाटील सर होते कल्याणवरून, ते सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. माधव ठाकरे सर आहेत, MCA मान्यता प्राप्त. त्याचप्रमाणे MR क्रिकेट पंच पॅनल अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे राज ठाकरे सर यांचे सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. अप्रतिम झेल, काय जजमेंट होता इथे मात्र. डीपमध्ये स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल टिपलाय आणि नक्कीच मी तर म्हणेल आज झेल नाहीये. या सामन्याची अप्रतिम मॅच, या सामन्याला नक्कीच धावांचा जो ओघ कमी होता त्याला गती प्राप्त देण्यासाठी लगावलेला हा फटका, परंतु त्या फटक्याला सुद्धा इथे मात्र अडवण्याचं काम क्षेत्ररक्षकाने केलंय. काय जजमेंट होता. दूरवरून धावत आले, तदनंतर
उडी मारली, एका हातात झेल कंप्लीट केला आणि नक्कीच आपल्या संघासाठी 100% झोकून देत असताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. स्क्वेअर लेग डीपमध्ये अप्रतिम झेल टिपलाय. या झेलची नक्कीच उल्लेख येणाऱ्या काळातही केला जाईल. आत्तापर्यंतच्या स्पर्धेमधील सर्वोत्तम झेल जर कोणता असेल तर हा झेल होता. आणि ही स्पर्धा आजच सुरू झाली आणि सुरू झाल्या झाल्या या प्रकारचे क्षेत्ररक्षण म्हणजे या स्पर्धेचा स्टँडर्ड सांगून जातोय. प्रकाश आलेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गती परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघालाय. पंच राज ठाकरे सरांचा व्हाईटचा इशारा आलाय. विकेटवर नक्कीच स्विंगिंग बॉलरसाठी मदत आहे. जे कट करतायत चेंडू ते नक्कीच अधिक कट होताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटवर मदत आहे गोलंदाजांसाठी. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चुकी होणार नाहीये. आणि पुन्हा एकदा इथे मात्र धक्का दिला जाईल फलंदाजी करणाऱ्या तिरंगा बिरवाडी संघाला. इनिंगचा विचार केला तर आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा चौकार किंवा षटकार या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि परिणामी विकेटवर विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम सारंगपुरी, आमचा आवाज आपणापर्यंत येत असेल तर कृपया आपण व्यवस्थापन समितीशी संपर्क साधा. सारंगपुरी संघ पुन्हा एकदा इथे मात्र गती परिवर्तन. पुन्हा एकदा हलक्या हाताने केलेला हा चेंडू. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. खेळपट्टीचा अंदाज घेतलाय की काय पेंढरी संघानं हे मात्र इथून नक्कीच पाहायला मिळतं. कारण येणारा प्रत्येक गोलंदाज स्वतःचं कौशल्य इथे मात्र नाविन्यपूर्व गोलंदाजी आज पाहायला मिळते पेंढरी संघाच्या माध्यमातून. आणि परिणामी धावा इथे मात्र रोखण्यासाठी नक्कीच मदत केली गेली आहे. पुन्हा एकदा फटका नक्कीच सुरेख आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु पहा काय घडतंय. थ्रो सुद्धा थोडासा चुकीचा पाहायला मिळाला आणि परिणामी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर नक्कीच कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती म्हणजे 22 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचा चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहे. या इनिंगचा बाकी आहे. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. राहुलनेच अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 3 धावा खर्च करत आतापर्यंत 2 गडी त्याने बाद केलेत आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू हाताला गेलाय आणि आता मात्र डॉट बॉल आलाय. या इनिंगला इथे मात्र नक्कीच 4 षटकांचा पूर्वार्ध इथे मात्र आपण बघितलाय आणि पूर्वार्धामध्ये 4 षटकांच्या अखेरीस मी तर म्हणेल नक्कीच जवळजवळ 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा आतापर्यंत जमा केल्या. 23चं आव्हान मैदानाच्या आतमध्ये असेल ते म्हणजे साई छत्रपती पेंढरी संघाला. तर नक्कीच सारंगपुरी संघ सुद्धा दाखल झालाय. त्याचप्रमाणे सारंगपुरी संघाचे कर्णधार, त्याचप्रमाणे आमचे जवळचे मित्र, साथी, समालोचक, उद्योजक जयजी विदे सरांचं सुद्धा शुभ आगमन. कर्णधार यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी नाणेफेकी आपण करणार आहोत, म्हणून कर्णधारानं ज्यावेळी इनिंगचा 3रा किंवा 4था षटक सुरू असेल त्याचवेळी आमच्याशी संपर्क साधून नक्कीच मुख्य व्यासपीठावर येऊन बसले तरी हरकत नाहीये. डोंगरीपाडा संघ कर्णधार थोडं धावत या. तर नाणेफेकी आपण करणार आहोत. सन्माननीय प्रदीपजी गाडेकर साहेबांचे शुभ असते. एका बाजूला आहे सारंगपुरी, दुसऱ्या बाजूला आहे डोंगरीपाडा. संजय स्पोर्ट्स सारंगपुरी संघ
आणि नाणेफेकी कक्षामध्ये जर उल्लेख केला तर हर्षल पवार तेही समालोचक आहेत आणि जयेश विदे हेही समालोचक आहेत. म्हणजे आज दोन समालोचकांची कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये होणार आहे. अनेकदा आपण समालोचन कक्षामधून बघितली आहे, परंतु आता मात्र 2-2 हात त्यांना क्रिकेटच्या खेळामध्ये करायचे आहेत. नाणेफेकी जिंकली आहे ती म्हणजे टीम डोंगरीपाडा संघानं. कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस झाल्यानंतर लगेचच बॉलसुद्धा चेक करायचे आहेत. फलंदाजी घेतली आहे, क्षेत्ररक्षण असेल टीम सारंगपुरी संघाचं. चला सलामीची जोडी पेंढरी संघ त्वरित दाखल 24 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये धावा शिल्लक आहेत, त्या म्हणजे विजयासाठी 23. म्हणजे 22 धावा आतापर्यंत जमवल्या. 23चं आव्हान आहे. 23 धावा जमा केल्या जातील का, की त्या 23ला सुद्धा रोखण्याचं काम तिरंगा बिरवाडी संघ करेल, हे मात्र पाहावं लागेल. प्रत्येक कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकी झाल्या आपण ना आपल्या सामन्यासाठी चेंडू निवड करून घ्यायचा आहे. चोवीस चेंडू आणि 23चं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे टीम साई छत्रपती पेंढरी संघ. नितेश आणि कल्पेश ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 24 चेंडूंच्या मध्ये 23 धाब्यांचं आव्हान आणि या आव्हानाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी साई छत्रपती पेंढरी संघाची ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. तर गोलंदाजी मार्ग सज्ज झाला आहे. गोलंदाज प्रकाश तिरंगा बिरवाडी संघाकडून. धावांमध्ये भरपूर नाराजी आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये आणि गोलंदाजीमध्ये दमखम दाखवेल का तिरंगा बिरवाडी, हे मात्र पाहावं लागेल. की दुसऱ्या बाजूनं ज्या प्रकारे गोलंदाजांनी आपलं काम केलंय त्याच प्रकारची फलंदाजी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल, हे मात्र पाहावं लागेल. बिमारचा नो चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू प्रकाशच्या माध्यमातून बिमारचा नो हाताळला गेलाय आणि त्यावर घेतली गेली एक धाव. एकंदरीत 2 धावा जोडल्या जातील. खराब गोलंदाजी. नवीन चेंडू मला तरी वाटतं हातातून निसटला असावा किंवा अधिक प्रयत्नामध्ये पहिला चेंडू अधिक प्रयत्नामध्ये या प्रकारची चूक घडली असावी. परंतु असू दे, काही हरकत नाही आहे. सरावामध्ये जर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर तुम्ही मॅचमध्ये गोलंदाजी करू शकता. परंतु एक बिमार झाला आहे आणि पुढील चेंडू फ्री हिट सुद्धा असेल फलंदाजासाठी. कल्पेश स्ट्राईकवर आहे. टॉस चेंडू त्याला इथे मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. 4 धावेसाठी फ्री हिट्स आहे, तर इथे मात्र फायदा उचलला गेलाय. खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते. प्रकाशच्या माध्यमातून 4 धावा इथं मात्र जमा केल्यात आणि धावसंख्या झाली आहे 6 या अंकावर. 23चं आव्हान आहे. अगोदरच आव्हान कमी असताना या प्रकारची गोलंदाजी खराब चेंडू हाताळले तर नक्कीच सामना लवकरच संपेल, यात कोणतीही शंका नाही आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढायचा होता डीपमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये. तिथे मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, अडवलं. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक केलं गेलंय प्रकाशच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम चेंडू. पहिले 2 चेंडू फुलटॉस जर आपण सोडून दिले तर त्यानंतर इथे मात्र चांगले चेंडू हाताळलेत प्रकाशने, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी पंबलिंग पाहायला मिळाली आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. सुरेख गोलंदाजी होती. आता कुठेतरी चांगली लाईन आणि लेंथ. ओ हो, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू.
सुरेख गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर फंबलिंग पाहायला मिळते, भरपूर चुका पाहायला मिळत आहेत आणि परिणामी त्याचाच फायदा इथे मात्र फलंदाजी करणारी साई छत्रपती पेंढरी या संघाला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी होतीये. गोलंदाजीच्या टप्प्याचा मी उल्लेख करेल की पहिले 2 चेंडू सोडले तर तदनंतरचे त्याने हाताळलेले जे 4 चेंडू आहेत, 3 चेंडू आहेत ते अप्रतिम हाताळलेत. खोलवर टप्प्याची यॉर्कर लाईनची लेंथ इथे मात्र पाहायला मिळतीये. वाईट चेंडू आलाय, ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेरचा चेंडू पाहायला मिळालाय आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये इथे मात्र खर्च केल्या गेल्यात. 23चं टार्गेट आहे आणि उर्वरित 20 चेंडूंमध्ये 12ची गरज आहे. पुन्हा एकदा इथे मात्र अप्रतिम चेंडू खोदून काढला होता अक्षरशः, परंतु स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये धावा कमी जरी असल्या तरी मला माझ्या उर्वरित गोलंदाजीमध्ये, उर्वरित चेंडूंमध्ये माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी आणि माझ्या स्वतःच्या आत्मविश्वासासाठी धावा रोखायच्या आहेत. हे इथे मात्र स्वतः गोलंदाज प्रकाश आपल्याला दाखवून देतोय. त्याची जी साईड आर्म ॲक्शन आहे त्या ॲक्शननुसार तो जी गोलंदाजी करतोय ते पातक्षणी लसित मलंगाची कुणालाही आठवण व्हावी या प्रकारची गोलंदाजी आपल्याला प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आता मात्र भरपूर खराब चेंडू, फुलटॉस चेंडू पर्वणी होती, पर्वणीचा स्वीकार केला आणि चेंडूला पाठवून दिला. फाईन लेग आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या मधून चेंडू फरार झालाय. 4 धावेसाठी चौकार. रामदास गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल, परंतु धावा शिल्लक आहेत 18 चेंडू आणि 8. 18 चेंडू 8ची गरज मैदानाच्या आतमध्ये. रितेशला भरपूर स्ट्राईक हवी असावी असं मला वाटतं, कारण त्याने फक्त पहिला चेंडू फेस केलाय, तदनंतर त्याने कोणताही चेंडू फेस केला नाही. उर्वरित 5 चेंडू कल्पेशने फेस केले. त्याच्या बॅटमधून चौकार पाहिला, 2 चौकार पाहिले, 2 डबल पाहिले आणि अशा प्रकारे सुरेख फटका आहे. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. रितेशला परतावं लागेल माघारी. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम साई छत्रपती पेंढरी संघाला. डीजे पहिला धक्का दिलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी लगेच आला तो म्हणजे रामदास आणि रामदासने पहिल्या चेंडूवर रितेशला इथं मात्र बाद केलंय. रितेश बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वर खेळ करण्यासाठी फलंदाज दाखल झालाय. रोहित पहा इथे मात्र समजला नाहीये की काय असं बाकी होतं. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु थांबून आला चेंडू आणि फलंदाजी इथे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट आली आहे आणि ऑन हॅट्रिक असेल या पुढील चेंडूवर गोलंदाज रामदास.
जी पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? राहुल आलेत मैदानाच्या आतमध्ये, पहिले रितिश आऊट झाले, मग रोहित आले, रोहित गेले, रोहित नंतर राहुल आलेत आणि पुन्हा एकदा इथे मात्र हलक्या हातानं नक्कीच कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूला गॅदर करतील, फेकी करतील, तत्पूर्वी घेतली जाते एकच धाव. धावा जर नक्की 30-35 असत्या तर सामन्यामध्ये फाईट पाहायला मिळाली असती, परंतु धावा भरपूर कमी होत्या. त्यामध्ये सुद्धा झुंज देण्याचा प्रयत्न तिरंगा बिरवाडी हा संघ करतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज रामदासचं, ज्याने 2 गडी बाद केलेत. पुन्हा एकदा पहा काय घडलंय. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये झाली आहे चुकी. जर हा झेल टिपला असता तर निश्चितपणे मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालं असतं, सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण झाली असती आणि कुठेतरी अधिक फाईट वाढली असती. परंतु महत्त्वाच्या क्षणाला, महत्त्वाच्या क्षणी इथे मात्र महत्त्वाच्या खेळाडूचा झेल सुटणं म्हणजे तुमच्या संघाचा पराभव निश्चित असतो. परंतु अजूनही हार मानणं हे त्या तिरंगा बिरवाडीला मान्य नाही आहे, कारण एका बाजूनं रामदासनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. झेल जर टिपला असता तर नो डाऊट सामन्यामध्ये पकड अधिक निर्माण झाली असती. पडल्यानंतर आतल्या दिशेनं चेंडू आलाय आणि चेंडू निश्चितच इथे मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. हे षटक अप्रतिम राहिलंय. पहिल्या चेंडूवर रितिश आऊट झाले, दुसऱ्या चेंडूवर रोहित आऊट झाले, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आली, चौथ्या चेंडूवर झेलची संधी निर्माण झाली होती, झेल सुटला, एक धाव आली आणि 5वा चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रामदासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका फसलाय, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाहीये. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, विजय सोपा वाटत असताना त्या विजयाच्या आडवा विजयाला इथे मात्र थांबवण्यासाठी, विजय प्राप्त करण्यासाठी संघाचा संघनायक स्वतः जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झालाय. दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी करण्यासाठी करणला इथे मात्र आमंत्रित केलं गेलंय. त्याच्यावर आता विश्वास दर्शवला गेलाय. त्या विश्वासाला त्यालाही आता सार्थकी लावायचं आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर पेंढरी संघाच्या विजयासाठी नक्कीच कल्पेश आहे. त्या कल्पेशला इथे मात्र एक जीवनदान प्राप्त झालंय. अगोदरच्या चेंडूवर कल्पेशचा झेल पकडला असता तर सामन्यामध्ये चित्र थोडं विचित्र घडलं असतं. सुरेख फटका आणि इथे मात्र MS धोनी स्टाईलनं, अर्थातच कल्पेशनं स्वतःच्या स्टाईलनं सामना फिनिश केलाय आणि सामना विजयी झाली आहे टीम साई छत्रपती पेंढरी संघ. इथे मात्र विजय प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ मी तर म्हणेल तिरंगा बिरवाडीनंही केला. नमस्कार. सामनावीर हा पुरस्कार ज्या गोलंदाजानं 4थं षटक हाताळताना पेंढरी संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली, 2 गडी बाद, 3 धावा खर्च करत असताना इथे मात्र अप्रतिम कामगिरी करत आपल्या संघासाठी महत्त्वाच्या क्षणाला महत्त्वाचे मोहरे टिपले, धावसंख्या कमीत कमी खर्च केली आणि संघासाठी लो स्कोर इथे मात्र नक्कीच पाहायला मिळाला. तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. नो